चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी की काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गटानं मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपने केलाय। राज्यातील सत्तेत अजित पवार गट भाजपसोबत असला तरी काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही पक्षात सामना रंगलाय। काटेवाडीत महायुतीमध्ये सामना, अजित पवार गट आणि भाजपात लढाई। ग्रामपंचायत निवडणुकीत युतीत बिब्बा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गट विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगलेला आहे आणि त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे। तसंच दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं देखील पाहायला मिळत आहे। अजित पवार गटानं मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांनी केला आहे आणि त्यामुळे काटेवाडी ग्रामपंचायत निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे। उद्या सकाळी आमचा गाव विकणे आहे, एका माणसाची किंमत 250 रुपये आहे, असं आम्ही बोर्ड पण उद्या लावणार आहे। मला दुर्दैवाने सांगावं वाटतंय, फार मोठी चांगली गोष्ट नाही, खेदाची गोष्ट आहे की उपमुख्यमंत्र्याच्या गावात विकास केला असेल तर मग तुम्हाला 5600 मधल्या 4000 4500 लोकांना पैसे वाटायची गरज का पडली। कचरे यांचा आरोप अजित पवार गटानं फेटाळून लावलाय। तसंच पैसे वाटल्याचे पुरावे विरोधकांनी द्यावेत असं प्रत्युत्तर अजित पवार गटानं दिलेलं आहे। कोणी काय आरोप करायचे हे त्यांच्या म्हणजे कुणाला आपण बंधन घालू शकत नाही, पण त्याचे पुरावे काय, कोणी मी म्हणतो त्यांनी वाटले पैसे, त्यांनी 500 रुपयांनी वाटले असं माझाही आरोप आहे। एकीकडे काटेवाडीतल्या भाजप नेत्यांनी अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी बारामतीतल्या भाजप नेत्यांना घरचा आहेर दिलाय। 100% हारणारे लोक कसे आरोप गावतात। जर तिचा कोणी भाजपचा कार्यकर्ता काटेवाडीमध्ये आम्ही हारतोय असं म्हणत असेल तर तर्कशास्त्र साधं सांगते की आपण आरोप काय। आता मला माहिती आहे ना, तुम्ही ईव्हीएम मशीनच्या वेळी पाहिलं ना, जिंकले तेव्हा ईव्हीएम मशीन बद्दल का नाही बघत हो तुम्ही? जेव्हा तुम्ही हिमाचलमध्ये जिंकले मग का नाही बघत? तेव्हा तर तुम्ही सांगता भाजपचा पराभव झाला। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप झाल्यामुळे राजकीय वादालाही तोंड फुटलंय। या वादावरून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। आता याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे ना, गृहमंत्र्यांचं लक्षच नाहीये। मला कसं माहिती असेल? आम्ही न्याय आणि दाद कुणाला मागायचे? आणि जर भारतीय जनता पक्षाला ज्याची सत्ता आहे, ज्याचा गृहमंत्री आहे, त्याला मीडियाकडे जायला लागत असेल तर ह्याच्यातच गृहमंत्रीचा अपयश आहे। गेल्या अनेक वर्षांपासून काटेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आहे। खरं तर आजवर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना झालाय। मात्र अजित पवार भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यामुळे काटेवाडी ग्रामपंचायतीतलं राजकीय समीकरण बदलणार का याविषयी तर्कवितर्क लढवले जात होते, पण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युती होऊ शकली नाही। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, काटेवाडी, बारामती। त्यात दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीये। पुन्हा एकदा यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीच्या पार्श्वभूमीवर या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षांसमोर अपात्रतेवर सुनावणी सुरू आहे। एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास राज्यात मुख्यमंत्री बदल अटळ असल्याचा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातोय। मात्र विरोधकांच्या या दाव्याचं खंडन करतानाच शिंदेंना विधान परिषदेतून आमदार करण्याचा पर्याय खुला असल्याचा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला। तर सदस्यत्व रद्द झाल्यावर इतर पर्यायही बंद होणार असल्याचा पलटवार अंबादास दानवेंनी केला। तरीही देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं त्याचा मुख्यमंत्री पदाशी संबंधच येत नाही। त्याचा संबंध मुख्यमंत्री पदाशी दुरान्वय येत नाही, कारण मुख्यमंत्री म्हणून जर त्यांना कार्य करायचं असेल तर ते विधान परिषदमध्ये सुद्धा जाऊ शकतात। एकनाथ शिंदेजींच्याच नेतृत्वात 2024च्या निवडणुका होतील। देवेंद्र फडणवीस साहेब पण बोलले, आज सुधीर भाऊ पण बोललेले आहे। याचाच अर्थ तेही एकनाथ शिंदे साहेबांची मानसिकता बनवतात की तुमचं आता सदस्यत्व जाणार आहे आणि ज्याचं सदस्यत्व जातं त्याला काही नव्याने बहाल नाही करतात। त्याला असं काही बहाल नाही, त्याला एकदा कायद्याने त्याच्यावर बोट ठेवल्यानंतर मला वाटतं 6 वर्षासाठी अपात्रता ही होण्यासाठी होत असते। नाही तर अशा पळवाटा शोधल्या तर मग काही झाले असतात। त्यामुळे मला वाटतं त्यांच्या म्हणण्यात कोणतेही तथ्य नाही।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांचं काय होणार यावरून राज्यात तर्कवितर्क लढवले जात असतानाच अजित पवारांच्या मातोश्रींनी त्यांची एक इच्छा व्यक्त केली आहे, ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। वाटतं का दादा मुख्यमंत्री व्हावं? शेवटच आता मग मी 6 आहे ना, त्याच्यामुळे वाटतं मला माझ्या देखतच मुलांनी मुख्यमंत्री। अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांची ही इच्छा। खरं तर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा ते भाजपसोबत गेल्यापासूनच सुरू आहे, पण आता अजित पवारांच्या मातोश्रींनी काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करतानाच मुलाच्या मुख्यमंत्री पदावर भाष्य करत पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला सुरुवात केली आहे। वाटतं का दादा मुख्यमंत्री व्हावं? शेवटच आता मग मी 6 आहे ना, त्याच्यामुळे वाटतं मला माझ्या देखतच मुलांनी मुख्यमंत्री। आता इच्छा पूर्ण होणार आहे? सांगता नाही तसे लोकांचं काय सांगता येतं आहे, तशी बारामती सगळी आपलीच आहे, काटेवाडी सगळे लोक पण प्रेम करतात दादावर। अजित पवारांच्या मातोश्रींनी इच्छा व्यक्त करणं साहजिक आहे आणि त्यामुळेच सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी यावर राजकीय प्रतिक्रिया देणं टाळल्याचं पाहायला मिळालं। माझ्या डोळ्यासमोर अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं मला पाहिजे अशा आशा जी आहे ती अजितदादांची आई आशा देवीकडून जी आहे ती व्यक्त करण्यात आली। अर्थातच कुठल्या आईला तसं वाटणार नाही। प्रत्येक आईला वाटतं आपल्या पोराला मुख्यमंत्री व्हावं राजकारणात, त्यामुळे काय चुकीचं काय। आईची इच्छा असली तरी ती माध्यमात जाहीर केल्यामुळं यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापल्याचं देखील पाहायला मिळत आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या आईची इच्छा पूर्ण करणारं कोणीच दिसत नाही म्हणत अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय, तर भाजपनं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहणार असल्याचं म्हणत अजित पवारांच्या मातोश्रींच्या इच्छेवर विरजण टाकलंय। प्रत्येक आईची इच्छा असणारच, आपल्या मुलाला मोठं होताना प्रत्येक आई जे बघते आईचं स्वप्न असतं आणि तशी त्या आईचे स्वप्न असावे की ते स्वप्न पूर्ण कोण करणार, जे करणार आहे ते मला तर दूरपर्यंत त्याचा अंदाज दिसत नाही। महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि सध्या ते विरोधात आहे। इच्छा असणं गैर कधीच नसतं, फक्त कोणतीही इच्छा पूर्ण करताना शक्तीने काम करावं। पण मुख्यमंत्री जाग्यावर सीएम जेव्हा आपण होतो तेव्हा मात्र खरा सीएमचा अर्थ म्हणजे आपला प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय हा त्या सीएम साठी असला पाहिजे ज्याला आपण कॉमन मॅन म्हणतो। 16 आमदार अपात्रता प्रकरणावरनं राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच अजित पवारांच्या मातोश्रींच्या विधानानं त्यामध्ये आता आणखी भर घातलेली आहे। त्यामुळे आता आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी अजित पवार काही प्रयत्न करतात का की 2024 पर्यंत राज्यातली स्थिती जैसे थेच राहते हे येणारा काळच ठरवणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढली बातमी अशी आहे की ज्या अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला नंतर मराठा समाजाच्या आंदोलनाची धग पेटली होती, मात्र तो लाठीचार्ज का करावा लागला आणि कोणाच्या आदेशाने हा लाठीचार्ज करण्यात आला होता या संदर्भात सर्वात मोठा खुलासा जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केला। त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। गेले 2 महिने महाराष्ट्र पेटलेला होता तो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती। जरांगे पाटील यांचं आंदोलन, त्या आंदोलनानंतर दिलेली मुदत, या आंदोलनावरती झालेला लाठीचार्ज, त्यानंतर पेटलेले मराठे, राज्यभरात सुरू असलेलं आंदोलन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 2-3 दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर थंड झालं। त्यांनी राज्य सरकारला 2 महिन्याचा वेळ दिलाय, या वेळेमध्ये आरक्षण देऊ अशी राज्य सरकारची भूमिका आहे। तसं शब्द मुख्यमंत्र्यांच्या समितीनं, जी समिती त्यांना भेटायला गेलेली होती तिनं प्रत्यक्षात दिलाय, त्या दृष्टीने कामही सुरू झालंय। मात्र हे आंदोलन जिथून सुरू झालं किंवा हे आंदोलन जिथून चिघळलं तो आंतरवली सराटीतला लाठीचार्ज, आणि या लाठीचार्जच्या वेळेस जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले तुषार दोशी हे आपल्या सोबत आहेत। नेमकं ही घटना घडली कशी, या लाठीचार्जचे आदेश नेमके खरेच दिले कोणी, याच्यात राजकारण किती झालं आणि या सगळ्याचा फटका तुम्हाला कसा बसला? नाही, याच्यामध्ये मी एवढंच सांगेन फक्त की दिनांक 29
ऑगस्टला श्री मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते त्यांच्या मागण्यांकरता की कुणबी प्रमाणपत्र समस्त मराठवाड्यातील मराठ्यांना द्यावं म्हणून. आणि या संबंधाने ते पाणी घेत नव्हते, थुंकी गिळत नव्हते आणि अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांची तब्येत ही झपाट्याने खालावत होती. डॉक्टरने तसं आम्हाला कल्पनाही दिली होती. या दरम्यान सरकारी डॉक्टर जे होते त्यांनी त्यांना चेक करून एक लेखी दिलं किंवा सर्टिफिकेट दिलं ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की ते सिरियस आहेत आणि त्यांना क्रिटिकल असल्यामुळे हायर टर्शरी सेंटरला शिफ्ट करायची गरज आहे. परंतु त्यांचे कार्यकर्ते आंदोलक हे फार अग्रेसिव्ह होते आणि जेव्हा आमच्या फोर्सनी म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांनी श्री जरांगे पाटील यांना उपचाराकरता नेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ते अंगावर आले आणि ज्याला आपण व्हायलंट म्हणू तसे झाल्यामुळे लाठीचार्ज करण्यात आला आणि त्या अनुषंगाने नंतर मोठी दगडफेक झाली. आमचे सुमारे 70 अधिकारी कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आणि मग स्वतःचा जीव वाचवणे आणि परिस्थिती शांत करण्याकरता प्लास्टिकच्या बुलेट्स आणि अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. या सर्व गोंधळामध्ये श्री जरांगे पाटील यांच्यापर्यंत आमचा फोर्स पोहोचू शकला नाही. वास्तविक जो मुख्य उद्देश होता तो त्यांना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता नेणं हा होता. आणि या संदर्भाने जे आपण जे विचारले त्यात मी स्पष्ट सांगू इच्छितो की असा कोणताही आदेश, कारण लाठीचाराचा जो घटना घडली तो स्थानिक पोलिसांनी ते परिस्थिती बघून केलेला तो ॲक्शन होती. याच्यामध्ये कोणत्याही वरिष्ठांकडनं आम्हाला असल्या कोणत्याही प्रकारचे आदेश नव्हते. तसं कोण म्हणत असेल तर ते खोटं आहे. राजकीय आरोप जर बघितले याच्यामध्ये तर एक गोष्ट सरळ सरळ दिसते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रामुख्यानं हा आरोप करून त्यांना या प्रकरणामध्ये टार्गेट केलं गेलं की हे आदेश त्यांचे होते. तुम्ही एकदा पुन्हा स्पष्ट सांगाल का? नाही, याच्यामध्ये जर तुम्ही प्रश्न विचारत असला तर स्पष्ट सांगतो की मला किंवा आमच्या तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना कोणाचे गृहमंत्र्यांचे किंवा कोणत्याही मंत्र्यांचे लाठीचार्जचे आदेश नव्हते. तो तिथला स्थानिक झालेला निर्णय होता आणि त्याच्या आधारे ती ॲक्शन घेतली गेली. या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यूज 18 लोकमतची सगळ्यात आधी बोलताना तुषार दोशींनी हे स्पष्ट केले की आदेश हे कुठूनही आले नाहीत, तर स्थानिक स्तरावरची परिस्थिती जी आहे तिचं असेसमेंट करून प्रोफेशनल पोलिसिंग करताना ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करून लाठीचार्जचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढे बोलत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक गावात 1 डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण करण्याचं आवाहन केलं. तसंच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार असून मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार असल्याचं ते म्हणालेत. महाराष्ट्राचा दौरा कधीपासून सुरू होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करेल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ सोमवारी पुन्हा जरांगेंची भेट घेणार आहे. आरक्षणासाठी सरकार रात्रंदिवस काम करत आहे आणि त्यामुळे न्यायाचा दिवस जवळ आलेला असताना मराठा बांधवांनी आत्महत्या करू नये असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं. 1 डिसेंबरपासून पुन्हा प्रत्येक गावात साखळी उपोषण शांततेत आपल्या बांधवांना सुरू करायचे, कारण न्यायाचा दिवस जवळ आलाय. न्याय मिळवल्याशिवाय आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही. आपणही जरी आमरण उपोषण स्थगित केलं तरीही आत्ताही आपलं आंदोलन दिलेल्या मराठा समाजाला शब्दाप्रमाणे आंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरू आहे आणि ते आंदोलन मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही. सरकार रात्रंदिवस तुमच्या डोळ्या देखता पळायला लागले. मी काही सांगत, तुम्ही बघताय रात्रंदिवस प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कक्ष उभा राहिले. प्रत्येक जिल्ह्यातले कलेक्टर मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारने कामाला लावले. सरकार रात्रंदिवस त्यासाठी बैठका घेते. दिवसातून 2 ते 3 बैठका नुसत्या मराठा आरक्षणावर होत्या. म्हणून आता तुम्ही असं नर्वस किंवा असं नाही झालं पाहिजे. आता तुम्ही आशावादी राहिलं पाहिजे, तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा एक वेगळा अंदाज नागपूरच्या कार्यक्रमात बघायला मिळाला. नागपूरच्या कौटुंबिक कार्यक्रमात फडणवीसांच्या गायकीची झलक उपस्थितांना पाहायला मिळाली आणि यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी आणि त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.
यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.